कोल्हापूर हादरलं आहे. 15 पेक्षा जास्त तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि या सगळ्या मागे आहे एक थरारक, धक्कादायक आणि संतापजनक कट. नेमकं काय घडलं, कोण आहे या प्रकरणामागचा आरोपी आणि कसं चाललंय होतं हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अलीकडे अमरावतीमध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती आणि आता त्याच धर्तीवर कोल्हापूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहीद समीर संदे नावाच्या आरोपीने 15 पेक्षा जास्त तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर त्यांचे खासगी व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार इतकाच मर्यादित नाही, तर या प्रकरणात एक शासकीय कर्मचाऱ्यासहही सहभाग असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. आरोपी प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधायचा, त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करायचा आणि मग प्रेमाच्या नावाखाली त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. यानंतर खाजगी क्षणाची व्हिडिओ तयार करून त्या मुलींना धमकावलं जायचं. जर तू आमचं ऐकलं नाही तर हे व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू होतं. या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक मुली मानसिक तणावात गेल्या आहेत आणि काहींचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि युवक रस्त्यावर उतरले आहे. लोकांची एकच मागणी आहे, आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे, कारण हा फक्त एक गुन्हा नाही तर समाजाच्या सुरक्षतेवरचा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. सोशल मीडियावर कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. वैयक्तिक माहिती आणि फोटो शेअर करताना सतर्क राहा आणि कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करा. आपण सतर्क राहिलो तर अशा घटनांना आपण नक्कीच थांबवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.